नमस्कार मंडळी. आपण आज छटणी करतोय. आता छटणी कशा पद्धतीने केली पाहिजे, आता ही तुम्हाला दिसत असेल बघा. हा आपला माल त्या साईजमध्ये आहे, पण जी वरती जी एक्स्ट्राच्या ज्या काड्या आलेल्या आहेत तर ह्या काड्या काढणं महत्त्वाचं आहे. कारण काय होतं या ह्या जर काड्या आपण नाही काढल्या, जर आपण खत घालतो किंवा औषध सोडतो एखादं, तर ते त्या काड्यांवरतीच सगळा जोर जातो आणि फळं वाढत नाही. त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राच्या ज्या काड्या आहेत ते काढून घ्यायच्या असतात. तर त्या कशा काढायच्या ते ह्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा तुम्ही, असं झाड मोकळं करायचं. म्हणजे काय होतं, जर औषध मारलं, औषध मारायचं म्हटलं, तर जर झाड असं मोकळं असेल तर त्या फळांना औषध मारलं जातं बघा. त्यासाठी ही एक्स्ट्राच्या काड्या आहेत का नाही, त्या सगळ्या काढून टाकते मी. म्हणजे आपल्या खत पण जर घातलं तरी पण आपल्या फळापर्यंत खत खत पोचते, किंवा औषध जरी असेल तरी ह्या फळापर्यंत. आता बघा तुम्ही, ही जी काडी आहे आडवी, जर ही नाही मारली तर ह्या फळांपर्यंत औषध जाणार नाही बघा. दिसलं का तुम्हाला? ही काडी मी काढली तर आता फळापर्यंत आता औषध जाऊ शकतं सहजरित्या. आता हे एक्स्ट्राचं, हे काहीच गरज नाही, ह्याला फळ नाही काय नाही, तर हे असं काढून टाकायचं. म्हणजे आपल्या फळांना ना व्यवस्थित असं औषध पण भेटते. आणि बघा झाड किती मोकळं होते. अशाने काय होतं, आता हे पावसाचे दिवस आहेत, तर जर आपण हे नाही काढलं तर ज्यावेळेस पावसाचं पाणी येतं ते त्या फांद्यांवरती बसतं, आणि मग हे जे डाळिंब आहे ज्यावेळेस साईज घेतं तर त्यावेळेस त्याच्यावरती लाल शेड या नावाचा रोग पडतो. म्हणजे काय होतं, पाणी साचून राहतं. जर आपण असं जर घाण नाही काढली ह्याच्यावरची, जर एक्स्ट्राच्या काड्या नाही काढल्या तर पाणी साचून राहतं आणि डाळिंबाला लाल शेड येतो. तर त्यासाठी आपण काय करायचं, ही बाग पूर्ण क्लीन करायची. आता उन्हाळा नाही, उन्हाळ्याचं बाग क्लीन करायची नसते, कारण काय होतं, फळांना सावली पण पाहिजे असते. पण आता आपल्याला पावसाळा चालू होणार आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे की नको आहे आपल्याला आता काहीच, म्हणजे सावलीची काहीच गरज नाही. तर आता हे एक्स्ट्राच्या ज्या काड्या आहेत त्या सगळ्यावरच्या, त्या सगळ्या काड्या आपल्याला काढून टाकायच्यात आणि फळं अशी मोकळी करायच्यात. जेणेकरून औषध पण फळांना बसते आणि खत पाणी घातलेलं आहे ती सगळं फळांना लागते. एक्स्ट्राचं म्हणजे झाड खातच नाही. कट करताना व्यवस्थित कट करून घ्यायचं, जे की फळाच्या वरचीच फक्त काडी मारायची. बघा, ज्याला की फळ नाही, ज्याला काय फुलं नाहीत, अशीच काडी मारायची. आणि हा बहार धरताना आम्ही ना फेब्रुवारीमध्ये धरतो. म्हणजे बघा, आता फेब्रुवारीमध्ये जर धरला तर मार्च, एप्रिल, मे आणि जून हे 4था महिना चालू आहे या फळाला. तर 6व्या महिन्यामध्ये फळ तुटून जातं, आणखीन 2 महिने लागणार येतं. पण आता पावसाचा सीझन चालू होईल बघा. मग आपलं हे कटिंग जरा केली ना, कारण काय होतं, पाऊस चालू झाला की आणखीन त्याला नवद फुटते. मग ही पहिलीच नवद, आणखीन फुटलेली नवद, मग हे जास्त जास्त होते. तुम्ही जवळून पाहू शकता कशा कांड्या उडवायच्यात बघा. ही अजिबात सुद्धा माल नाही आहे, ह्या कांड्या आम्ही उडवतोय बघा. म्हणजे काय होतं की पाणी बसत नाही ह्याच्यावरती, लाल शेड येत नाही, म्हणून ही असं बरीच बागेची मशागत करावी लागते बरं का. माणसाला वाटतं म्हणजे नाही का डाळिंब आहे असं आहे, पण कष्टसुद्धा तेवढंच घ्यावं लागतं बरं का. आणि असंच चाललेलं असतं आमचं डेलीचं. लहान बाळांसारखं याला सांभाळावं लागतं आणि असंच कष्ट करावं लागतं, तेव्हा ही बाग सेटिंग होती. आणि बघा, 6 महिने जवळजवळ बाग तोडेपर्यंत, म्हणजे बहार धरल्यापासून 6 महिन्यापर्यंत ह्याला एवढं कष्ट करावं लागतं. असंच दिवसभर अशीच आमची बागेतली कामं, फळांची कामं, परत आणखीन भाज्यांची कामं चाललेली असतात. आणि असंच आमचा दिवस असाच निघून जातो. तुम्हाला आमचे ब्लॉग बघायला आवडतील का शेतामधले? मला कमेंट करून सांगा. नवीन आजचाल आणखीन जया शेतकरी ब्लॉगला, अजूनही तुम्ही जया शेतकरी ब्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल मैत्रिणींनो किंवा भावांनो बहिणींनो, तर आपल्या जया शेतकरी ब्लॉगला सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे तुम्हाला आमचे शेताकडचे गावाकडचे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत. आता चला, झालेलं आहे सगळं कट वगैरे करून मी आता घरी चाललेले मस्तपैकी. आता न्याहारी करायची मस्त आणि आराम करायचा. भेटू नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.